अरे धीरज, काय झालं? काय नाही. मग असं का बसलायस? पप्पा मला कपडे घेत कपडे घे ना तर. चल मी घेतो तुला कपडे. आता मोठ्या तावात धीरजला म्हटलं चल तुला कपडे घे, पण माझ्या खिशात आहेत 100 रुपये. 100 रुपयात कुठे कपडे मिळणार? तेवढ्यात मला आठवलं, मगाशी बघता बघता मी एक रील बघितली. पाटणमध्ये एक जबरदस्त सेल चालू आहे. कोणता पण एक कपडा घ्या फक्त 99 रुपयाला. मग म्हटलं चला बारक्याला आता फक्त 99 रुपये मध्ये खुश करून टाकू. मग धीरजला घेऊन आलो पाटणला आणि येऊन बघतो तर काय, एक भला मोठा बोर्ड दिसला, बँगलोर फॅशन बाजार. कोणता पण कपडा घ्या फक्त 99 रुपये. आणि या सेल मध्ये आल्यावर कळालं इकडे तर जत्राच भरली. आता 99 रुपयाला एक ड्रेस देतात, जत्रा तर भरणारच. सेल मध्ये आल्या धीरजने कपडेच बघायला सुरुवात केली. शर्ट घालून कसा शायनिंग मारतोय. मला हा पाहिजे. आणि हो, इथं लहानांपासून मोठ्यापर्यंत सगळ्यांची कपडे फक्त 99 रुपयाला मिळतात. कोणती पण एक गोष्ट घ्या, 99 रुपये द्या आणि घरी जा. मग धीरजला म्हटलं तू हा ड्रेस ट्राय कर, बघूया कसा वाटतोय. आधी वाटलं फक्त 99 रुपयाला एक कपडा मिळतोय, पण इथं काय काय कपडे असे आहेत जे 99ला 2. आणि हो, लेडीज साठी तर इकडे भरपूर कलेक्शन आहे, एकदा नक्की व्हिजिट करा. आता इथं या आजी पण शॉपिंग करायला आल्यात, मग तुम्ही कशाची वाट बघताय? मग मी पण धीरजला शर्ट आणि पॅन्ट बघत होतो. लहान मुलांसाठी तर एवढी भारी भारी कपडे आहेत, एकदा आला की तुम्ही 10च कपडे घेऊन जाणार. आता तुम्हाला वाटेल कपडे 99ला मिळतात म्हणजे क्वालिटी खराब असेल, पण क्वालिटी मध्ये नो कॉम्प्रोमाइज. बारक्या खुश. चला, आमची 99 रुपयाची शॉपिंग झाली बरं का. बारक्या पण खुश आणि माझे पण पैसे वाचले. चला, आम्ही तर या सेलचा फायदा घेतला. आता तुम्ही कधी जाता या सेल मध्ये? थांबा, हा सेल कुठं लागलाय ते सांग. पाटणमध्ये भाजी मंडईच्या पाठीमागे श्रीमंत रणजित सिंह पाटणकर या हॉलमध्ये. एकदा नक्की भेट द्या आणि या ऑफर्सचा लाभ घ्या.